जितेन भाऊ बरेठिया मित्रमंडळ तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन गौरीपुरा येथे करण्यात आले आहे। तर नमस्कार मंडळी सगळेले, बोला सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की। तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या या व्लॉग मध्ये व या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी तुम्हाला सगळ्याला माहितच आहे, आज हा कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला जमलेला आहे। तर आपल्या अकोटमध्ये म्हणजेच गवळीपुऱ्यात या ठिकाणी गरजू लोकांना पेटी व साहित्य वाटप आहे। त्याकरिता याचे आयोजक म्हणजे आपली जितेनजी बरेठी आपल्या सोबत आहेत। नमस्कार सर्वांना। जवळपास 2 महिने अगोदर आपण सुरुवात केलेली आहे। 171 अर्ज आपण भरून घेतलेले आहे। त्याच्यातले 52 अर्ज पहिला टप्पा जे पात्र झालेला आहे त्याचं वितरण आपण आज आमदार साहेबांच्या हस्ते करणार आहोत। आणि या कार्यात मला पुष्कळ सहकार्य मिळालेलं आहे। माझे मित्रमंडळी, माझे एरियाचे सगळे प्रमुख लोक, सगळे अधिकारी, त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे, म्हणून आज हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होत आहे। तर अशा प्रकारे मंडळी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। लवकरच आमदार साहेब येणार आहेत। एक 15 मिनिटात आमदार साहेबांचं आगमन होणार आहे। कार्यक्रम सुरू होल्यानंतर आपण एक नवीन नोंदणीसाठी एक टेबल लावलेला आहे। तिथं आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आणि रजिस्टर मोबाईल नंबर घेऊन आपल्याला नोंद करून घ्यायची आहे। तर मंडळी तुम्हाला माहिती आहे, या कार्यक्रमामध्ये आपण सध्या आलेलो आणि या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे जितेनजी बरेठी आहे, त्यांचे वडील रामचंद्रजी बरेठी आपल्या सोबत आहेत। आजचे कार्यक्रम आहे भारतीय जनता पक्ष सरकार महाराष्ट्राची, त्यांनी गोरगरिबांना मदत आणि शक्तिशाली कसं बनावं अशी योजना ही आहे। घरपोच पूर्ण साहित्य, महिला असो कारागीर असो त्यांना देणे काय फार मस्त प्रयोजन आहे। आजपर्यंत महाराष्ट्रात असं झालेलं नाही, पहिल्यांदा अशी योजना आलेली आहे। प्रत्येक गावात मागेल त्याला साहित्य अशी योजना आहे आणि लोकांना विनंती आहे याच्यापुढे आपण झोपू नका। जोही कारागीर आहे, जेही महिला ऐकतोय त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या साहित्य वाटपमध्ये अर्ज करावे आणि आपला नंबर लावा। यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक योजना काढलेल्या आहेत। लाडली बहिणा, वृद्ध आश्रम, अनेक योजना आहे आणि त्याचा फायदा घ्या आणि आपण शक्तिशाली व्हा ही ईश्वरचरणी प्रार्थना। जय महाराज। आमदार साहेबांचं आता आगमन होत आहे। सर्व महिलांनी, पुरुषांनी त्यांना टाळ्या वाजवून स्वागत करायचे आहे। लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र इतर कामगार बांधकाम योजनेचा लाभ मिळत आहे। वेळात वेळ काढून गौरीपुरा येथे कार्यक्रमाला ते आलेले आहेत। सर्व टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे। गजानन महाराज यांची मूर्ती सुद्धा त्यांना गजानन महाराजांची मूर्ती भेटत आहे। आमचे लाडके भाऊ, आता लाडकी बहीण इकडे आणि लाडके भाऊ इकडे। आमचे आदरणीय व्यापारी मतदारसंघाचे प्रमुख, हे सर्व काम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून आज आपल्याला होत आहे। माझ्या माहितीनुसार कामगार कल्याणाचं आता ऑफिस सुद्धा आपण इथं उघडण्याच्या चिंतेत आहे। आज थोड्या गोष्टीसाठी आपल्याला जावं लागतंय आणि भविष्य काळामध्ये आपल्याला न्याय भेटला पाहिजे, घरच्या भाकरवर आपलं काम झालं पाहिजे, या दृष्टीनं आपला हा तालुका ऑफिसेसमध्ये, कार्यालयामध्ये सक्षम करण्याच्या दृष्टीनं आपले पावलं आहे। आता MSCBचं कार्यालय आपण इथं आणलं। आता लाडका भाऊ आहे, लाडका भाऊच्या माध्यमातूनही आता त्याचा प्रोग्रेस आता होईल। अजून आपल्याला पैसे भेटायचे आहेत आणि ती योजना आता तयार होऊन आली आणि त्या दृष्टीनं प्रत्येक कामगारापासून तर शिक्षण आहे, कामगारांचे मुलं शिक्षणाचे आता तयार होऊन राहिले, शिक्षणासाठी अग्रेसर आहे, त्यांनाही आता 6,000 रुपये महिना न्याय भेटायचं काम आपले सरकार करत आहे। आणि त्या दृष्टीनं लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होणार नाही आपल्या शासनात, एवढं तुम्हाला मी शाश्वती देतो।
आणि योजना मोठ्या अंतकरणानं केलेली आहे देवेंद्रजीनं, एकनाथजीनं. यावेळेस बाहेर इतक्या खुश आहेत आमदार साहेब. नवऱ्याला मागितलं 1000 रुपये दे, तो 100 देतो. इतक्या खुश आहेत. तुम्ही 1500 रुपये. माझ्या बायकोनं परवा दिवशी मागितलं, मला 500 रुपयाचं काम आहे, म्हणे 50 रुपयाची काढली. त्याच्या खुश. आता तुम्ही तर 1500 रुपये महिना देऊन राहिले आणि बाया इतक्या आनंद देत आहे की तुम्हाला भरून असं भेटणार आहे, त्याचा दुमत नाही. आणि सरकार उधार झालेली आहे. सरकार उधार झालेली आहे. ज्याच्यामध्ये रक्तनी त्याला रक्त द्या, ज्याच्यामध्ये ताकदनी त्याला ताकद द्या आणि गोरगरिबांची शक्ती, गोरगरिबांचा आशीर्वाद तुम्ही घ्या, अशी योजना आहे. हे साहित्य वाटप लहान योजना नाही. एका पेटीमध्ये 40 हजार साहित्य आहे. आपली ताकदने असे भांडे आहेत त्याच्यात. असे भांडे सरकारने दिलेले आहे, उधार झालेले आहे. हो, चिंता करू नका. बायांना सांगतो, नवरात्री ऐकत नाही आता, बिलकुल नाही. काय म्हणा तुझी बाटी तुझ्या घरात. मी आता भार साखळे भाऊची, हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री जागावर, उपमुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री मंत्री बाबाजी बसेल आहेत. काही असलं ती भाऊ, मी तुम्हाला म्हणतो, या बायांना त्रास होऊन राहिला. 2-4 सेंटर सोडा. मी सेंटर मी सुद्धा 11 पोरं बसवलेले आहेत. हे जे लाडली बहीण योजना आहे ते फॉर्म भरा. आणि या योजनेमध्ये लोक 1700 आणि 2000 रुपये घेऊन राहिले. आम्ही 1 रुपया घेतलेले नाही. आणि हे भाग तुम्ही सांभाळा. याच्यामध्ये या बायांना त्रास झाला पाहिजे नाही. तुम्ही अर्ध्या रात्री या, अर्ध्या रात्री तुमचं फॉर्म घेऊ. लक्षात ठेवा, योजना अनेक दिवसापासून सुरू आहे, अनेक दिवस चालणार आहे. फिकर करायची नाही. सोन्याच्या घरी भांडे आलेच पाहिजेत, हे आपण निर्धार करा. आणि आमदार साहेब आमच्या सोबत आहे. यांच्या ताकदवर आम्ही हे करत आहोत, हे लक्षात ठेवा. यांच्या ताकदवर माझं हेच म्हणणं आहे की कोणत्याही बाईला त्रास झाला पाहिजे नाही. फॉर्म आणा, फॉर्म आमचे पोरं भरतील. पैसे आणि द्यायची नाही, चहा बिल आमच्याकडून द्या. हे आमच्या आमदाराचे आदेश आहे. हे प्रकाश भाऊचे आदेश आम्हाला आहे. आणि याचा पालन आम्ही करून राहिलो. 107 फॉर्म भरलेले आहेत. पहिली किस्त आलेली आहे 52 लोकांची. आज त्यांना वाटप होत आहे. पुढचे वाटप आम्ही करू. आणि जे राहिलेले आहेत त्यांना आव्हान आहे, तुमचे फोटो हे सर्व आणा. पेन, शाई, कागदी आमचं नाही. चिंता करायची नाही. हे सरकार गरिबांसाठी बसलेली आहे, उधार झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आता पुढचं कल्याण आहे. फक्त लक्षात ठेवा, जे सरकार आपल्याला उपकार करून राहिली की नाही, नवऱ्याचं ऐकायचं नाही. नवरे असतात, पावती भेटली की चालला, त्याला तू जा तिकडे तुल्यात, मी आहे बुड्याचा भाऊ सगळा. हे लक्षात ठेवा. आशीर्वाद तुमचं भेटलं पाहिजे. तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करून राहिले. मी आपला खूप आभारी आहे. आमच्या कार्यक्रमाला पुढे सुभारली. इथं साहित्य वाटप होईल. कार्यक्रम झाला, कोणीही बिना चहा नाश्त्याचा जाऊ नका, हे माझी विनंती आहे. धन्यवाद. लाडके आमदार यांच्या हस्ते गौरीपुरा येथे सर्व भाजप नेते मंडळीच्या उपस्थितीत वितरण करण्यात येत आहे. जितेंद्र भाऊ बरेठिया मित्रमंडळ तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन गौरीपुरा येथे करण्यात आले आहे. शासनाचा चांगला उपक्रम मोफत गौरीपुरा येथे करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना बाकी साहित्य वाटप होणार आहे. कृपया लुटू नका. इथं लाईन लावा. मंडळी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणं चालू झाले आहे. जितेंद्र बरेठिया यांच्या तुम्ही ते अजूनही गडबडमध्ये लागलेले आहेत. त्याच्या आता आपण बाईट घेऊ. ज्यांना आपण पेटी आपले भांडे वाटलेले आहेत त्यांचे आपण सर्व बाईट घेऊ. आम्हाला खूप आनंद झालेला आहे. जितेंद्र भैया बरेठे यांनी आम्हाला मोफत स्कीम आणून दिलेली आहे बांधकाम योजनेअंतर्गत. आणि आम्हाला भांडे आणि पेटी दिलेली आहे. मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे काका आणि ह्या काकू यांना पेटी व भांड्याची पेटी फ्रीमध्ये भेटलेली आहे. यांना कसं वाटून तर आपण त्यांच्यातून ऐकून घेऊ. घरपोच पेटी म्हटल्यानंतर घरपोच आलेली आहे भाऊच्या कारणानं. अच्छा,
अडचण झालं आहे. जितेन बरेटे आहे, संजीव बरेटे आहे, याच्या कार्यकर्त्यांना नगरपालिकेच्या तर्फे भांड्याची भांड्याचे किचन सेट आम्हाला जो भेटला आहे त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण उपयोगी वस्तू आहेत आणि त्या पण आमच्या महिलांसाठी एवढ्या चांगल्या ब्रँडेड दिलेल्या आहे. सरकारने आपल्याला एकनाथ शिंदे आणि रवींद्र फडणवीस साहेबांनी यांनी आपल्या लाडली बहीण म्हणून पुरेपूर त्यांनी जे आपल्यासाठी राबवलेली योजना आहे त्या पूर्णपणे त्यांनी पार पडल्या आणि सगळ्या महिलांना एवढा आनंद झाला आहे की त्यांच्या घरोघरी त्या आपल्या इतक्या संसारात खुश झाल्या की त्यांनी एक संसारच आपला बसून दिला असं म्हणायला तरी हरकत नाही. जितेंद्र बरेटेचं धन्यवाद की त्यांनी कार्यक्रम चौकातून साजरा केला आणि महिलांना वाटप केला कामगार पेटीचा. बोला मग सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय श्रीराम. जितेंद्र दादांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आमच्या अजून एक रुपया सुद्धा घेतलेला नाही आणि आमचे लवकरात लवकर फॉर्म भरून लवकरात लवकर आम्हाला बांधकाम विभागातून ही योजना मिळालेली आहे. आम्हाला भांडे सगळ्या इकडे प्रयत्न केला. आम्हाला भांडे कुठं भेटले नव्हते. आम्हाला भांडे म्हणजे जितेंद्र बरेटे यांना फॉर्म भरायला लावले आणि आमच्याजवळून 1 रुपयाने घेतला. त्यांना मोफत भांडे दिलेले आहे. अशा प्रकारे मंडळी तुम्ही बघू शकता कार्यक्रम बढियापैकी आटोपलेला आहे. तुम्ही व्हिडिओ वगैरे आपला पाहिलात. आणि जितेंद्र बरेटे यांचे खूप खूप आभार की यांनी मला या ठिकाणी बोलावलं आणि या ठिकाणी बढियापैकी आपला ब्लॉग झाला. आणि अशीच तुम्ही सेवा करत राहा. आमच्यासाठी युवा पिढीला काहीतरी तुमच्याकडून शिकायला भेटून राहिलं. ही प्रेरणा मला अकोटच्या गोरगरीब जनतेनं दिलेली आहे आणि सुशीलदादासारखे मित्रपरिवारसारखे लोकांचा मला नेहमी सहकार्य मिळालेलं आहे. सुशीलदादाचे आम्ही फॉलोअर आहोत, त्यांचे फॅन आहोत. मारुती राया त्यांना भरघोस यश देवो, भरघोस समृद्धी देवो हीच मारुती रायाचरणी प्रार्थना. कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे आपले सर्वांचे आभार. आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार, धन्यवाद. पण दादा आपल्या मंडळींना जर फॉर्म वगैरे भरायचे असतील तर त्यांच्यासाठी सुविधा तुमच्या जेही मंडळीच्या तुमच्या मार्फत जेही अर्ज माझ्याजवळ येतील ते अर्ज मला तुम्ही आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर जी आधार कार्डला लिंक आहे ते सुरुवातीला द्या. आम्ही टप्प्याटप्प्यानं लोकांना बोलून त्यांना कॉल करून बाकीचे डॉक्युमेंट जे लागतात फॉर्म वगैरे भरून सही शिक्के घेऊन नगरपालिकेचे ठेकेदारांचे आणि इंजिनियरचे ते सगळं घेऊन रितसर आम्ही निःशुल्क भरून देणार. मंडळी याचा ॲड्रेस आहे आपल्या गौरीपुऱ्यात अकोटमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.